प्रेक्षकांनो, छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इराने विशालला प्रपोज केलंय आणि खूप छान पद्धतीने तिने प्रपोज तिने तिच्या भावना खूप छान पद्धतीने विशालला सांगितल्यात। तर सुरुवातीला आपण पाहतोय गौतमी आली आहे आणि तिला कसली तरी तयारी चालू आहे असं दिसतंय। इरा, आरव, ते हेतल, अंकिता सगळेजण खोली सजवत असतात इरा प्रपोज करणारे विशालला म्हणून। पण आता ही इरा जाणून बुजून गौतमीला आत येण्यासाठी टाळतीये। गौतमी म्हणते, इरा काय चाललंय तुमचं? तेव्हा इरा तिला म्हणते, अगं मम्मा, मी आणि माझे फ्रेंड जरा हँगआउट करतोय, काय झालं? तेवढ्या शुभमकर येतात तिथे आणि म्हणतात, अगं गौतमी, तुला चायनीज खायला आवडतं ना, चल आपण बाहेर जेवायला जाऊयात। गौतमीला कळेच ना, शुभमकर अचानक समोरून सांगतात की चल जेवायला बाहेर। आता गौतमी म्हणते, अरे पण आपण असं कधी बाहेर जात नाही ना शुभू, आज काय स्पेशल? इरा म्हणते, मम्मा जा ना, अगं बाबा तुला एवढा फोर्स करतोय, चल म्हणतोय प्रेमाने, ते जा की त्याच्यासोबत। शुभमकर म्हणतात, हो ना अगं इरा, चल आम्ही निघतो हं। आता हे शुभमकरांनी मुद्दाम केलंय हे सांगायला नको, म्हणजे इराला तिची प्रायव्हसी मिळावी ना म्हणून। इरा बाय करते तिच्या बाबाला। तर आता इथे विशाल मात्र विचार करू लागतोय, बयोने समोरून इन्व्हिटेशन दिलंय, याचा अर्थ बयोचा नकार होकारात बदलला असेल का? असं काय झालं असेल? काय म्हणजे नेमकं कारण कळत नाहीये। आता तो असा विचार करून त्या सुमन आत्याला फोन लावतो। त्याला असं वाटतं सुमनला कदाचित माहिती असावं म्हणून त्याने कॉल लावलाय त्यांना। सुमन आत्या म्हणतात, हा विशाल सर बोला। मग विशाल म्हणतो, आत्या तुम्हाला सरस्वती काही बोलली का? नाही म्हणजे ती इकडे आली होती, तिने मला तुमच्या घरी जेवायचं आमंत्रण दिलंय। आता हे ऐकल्यावर सुमन आश्चर्यचकित होते। ती म्हणते, काय? हे सगळं केव्हा घडलं? अहो मला तर काहीच माहिती नाहीये, मला बयो काहीच बोलली नाही याबद्दल। विशाल म्हणतो, नाही पण मला असं वाटलं की कदाचित तुम्हाला माहिती असेल, तुमच्याकडून जाणून घेण्यासाठीच मी तुम्हाला कॉल केलाय। सुमन म्हणते, विशाल सर मी तुम्हाला खरं सांगू का, मला यातलं काही माहिती नाहीये, मी जरा जाणून घेण्याचा प्रयत्न करते आणि तुम्हाला सांगते। विशाल म्हणतो, हो चालेल, काही हरकत नाहीये, मी तसं संध्याकाळी येणारच आहे घरी। सुमन म्हणते, हो या तुम्ही। आता तेवढ्यात बयो आली आहे सुमनच्या समोर, म्हणून बयो फोन ठेवून देते विशालचा। आता सुमन विचार करते, बयोला डायरेक्ट विचारू का हे सगळं काय चालू आहे म्हणून। आता बयो म्हणते, काय ग आत्या, कसला विचार करतेस? मग आता सुमन तिला विचारतेस, बयो तू आज विशाल सरांना घरी बोलवलंय म्हणे जेवायला, काय ग काय हा सगळा प्रकार? म्हणजे तू काही बोलली नाहीस मला। आता बयो म्हणते, हो मी बोलवलंय पण इरासाठी। आता सुमन म्हणते, इरासाठी? काय इराचं? तर आता ही लगेच सांगते की इराचं विशाल सरांवर खूप प्रेम आहे आणि इराने आज त्यांना प्रपोज करण्यासाठी घरी बोलवलंय। सुमनला हे ऐकून धक्काच बसतो। ती म्हणते, काय? अगं बयो काय बोलतेस, कळतंय का तुझं तुला तरी? बयो म्हणते, आते मी तुला जे सांगते तेच खरं आहे आणि ह्यासाठीच त्यांना आमंत्रण दिलेलं आहे। आता सुमन म्हणते, अगं बयो पण तू इतक्या सहजासहजी हे कसं काय ऐकून घेतलंस? अगं विशाल सरांच्या भावना तुला माहिती नाहीयेत का? त्यांचं प्रेम तुझ्यावर आहे म्हणून, आणि तू हे सगळं एवढं सहजासहजी एक्सेप्ट कसं काय केलंस? काय स्वीकारलंस तू हे? आता बयो म्हणते, हे बघ आत्ते, इराच्या आनंदातच माझा आनंद लपलेला आहे आणि आता मला या विषयावर चर्चा करायची नाहीये। सुमन म्हणते, हे बघ बयो, तू मला काहीही म्हण बाई, पण तू या वेळेला चुकतीयेस, मला तुझं हे वागणं अजिबात पटत नाहीये बयो। आता बयो म्हणते, आत्या असं काय बोलतेस, मी काहीही चुकीचं करत नाहीये, शेवटी इराचा आनंद हा जास्ती महत्वाचा आहे। आता सुमन म्हणते, आणि तुझा आनंद महत्वाचा नाहीये का बयो? आता बयो काहीच न बोलता तिथून निघून जाते। तर आता इकडे रात्र झालेली आहे आणि ते शुभमकर आणि गौतमी गेलेत बाहेर। आता शुभमकरांना ती म्हणते, गौतमी, काय रे शुभू, तू मला असं अचानक बाहेर घेऊन आलायस, काही विशेष कारण आहे का? शुभमकर म्हणतात, तसं काही कारण नाही ग गौतमी, तसंही आपण दोघं जण खूप दिवसापासून बाहेर कुठे गेलो नव्हतो आणि मुलांना त्यांची प्रायव्हसी कधी कधी एन्जॉय करू द्यावी। मग आता ही गौतमी म्हणते, काय मुलांची प्रायव्हसी? अरे अशा कुठल्या प्रायव्हसी बद्दल बोलतोयस तू शुभू? आता शुभमकरांना वाटतं की गौतमीला जरा जास्तीच अंदाज येईल म्हणून ते म्हणतात, अगं जाऊ दे, सोड, आपण आता जेवायला आलोय ना, चल बरं आपण एन्जॉय करूयात, असं म्हणून ते तिला घेऊन जातात तिकडे हॉटेलमध्ये। आता हा विशाल पोहोचलाय घरी, म्हणजे बयोकडे, इराच्या घरी, आणि आता त्याच्या हातात गुलाबाचा पुष्पगुच्छ वगैरे आहे आणि मनातल्या मनात तो विचार करतोय, चला बरं झालं एकदाचा सरस्वतीने होकार द्यायचं ठरवलंय, पण आता मी सुद्धा मागच्या सगळ्या गोष्टी विसरणार, म्हणजे जे काही हे मध्यंतरी घडून गेलं नकाराचं प्रकरण, ते सगळं विसरून मी पुढे जाईल। आता तिने एक पाऊल पुढे टाकलंय ना, तर आता मी सुद्धा एक पाऊल पुढे टाकेल, असा विचार करतोय तो। आणि आता हे गुलाबाचे फुलं तिला कसे द्यायचे, काय द्यायचे, हा म्हणजे असं इमॅजिन करतोय तो काहीतरी। तर आता तेवढ्यात तिथून रमाकांत येतो आणि म्हणतो, अरे विशाल सर, तुम्ही इथे, तुम्ही कुठे फिरू लागलात?
आता विशाल म्हणतो नाही काही नाही ते, आता त्याने ते फुलं मागे लपवलेत. आता हा रमाकांत म्हणतो काय तुम्ही विशाल सर, नाही ठीक आहे फिरायचं तुमचं वय आहेच, पण तुम्ही अचानक इकडे कसे काय आलात आणि हे काय मागे लपवत आहेत तुमच्या, नाही काही बघण्यासारखं नाहीये का. सुमन येते तेवढ्यात आणि म्हणते अहो आले का तुम्ही, अहो सामान आणलं की नाही मी सांगितलेलं. रमाकांत म्हणतो हो बाई सगळं सामान आणलेलं आहे, बायकोची ऑर्डर नवऱ्याला ऐकावीच लागते बाबा, हिम्मत आहे का माझी, तुझं न ऐकून जाणार कुठे मी, असं तो काहीतरी म्हणतो. तर आता ही सुमन म्हणते काय बोलतायत तुम्ही, कोणी ऐकलं तर त्याला खरं वाटेल, तुम्ही आणि मला घाबरता शक्यच नाहीये. आता विशाल या दोघांची भांडणं थोडी एन्जॉय करत असतो. आता रमाकांत म्हणतो विशाल सर सांगा बरं मला, बायकोला घाबरावं लागतं का नाही, नाही म्हणजे तसं तुमचं लग्न झालेलं नाहीये, पण काय हो विशाल सर तुम्ही इकडे अचानक कसे काय. मग आता सुमन म्हणते अहो ते दादाने बोलवलं होतं त्यांना, तुम्ही चला माझ्यासोबत, मला सामान द्या बरं, नंतर एक काम करा तुम्हीच ठेवून द्या ती पिशवी तिकडे. आता हा रमाकांत पिशवी ठेवायला जातो. तर आता ही सुमन म्हणते विशाल सर या तुम्ही बसा 2 मिनिटं. तर आता तो विशाल तिथे बसला आहे, पण अजून सुमनने काही क्लिअर केलं नाही. असं नाही वाटत का प्रेक्षकांना सगळं ड्रॅमॅटिक आहे. म्हणजे बघा आपल्या रिअल आयुष्यामध्ये असं कधी होतं का, जर आपल्याला असं काही कळलं तर आपण डायरेक्ट सांगून मोकळं होतो की नाही, पण मालिकेत काही तसं होत नाही. आता ही बयो तिथेच असते, विशालला बघून ती जरा आश्चर्यचकित झाली आहे. दोघं एकमेकांकडे बघतात, आश्चर्यचकित म्हणजे त्याला बघून अजून कसं तरी होतंय, हर्ट झाल्यासारखं होतंय. आता हा आरव म्हणतो विशाल सर तुम्ही, आता हा विशाल म्हणतो अरे शुभमकर सर नाही आहेत का घरी. आरव म्हणतो नाही बाबा बाहेर गेलेत. आता अंकिता आणि हेतल येतात आणि त्या विशालला चिडवायला लागतात. काय मग विशाल सर तुमचा स्पेशल दिवस आहे आज, काय छान तयार होऊन आलात तुम्ही, असं म्हणून त्याला बोलता बोलता या तिघांनी पण त्या रूममध्ये लोटून दिलंय जिथे इरा आहे. इराची रूम आहे आणि असा अगोदर अंधार केलेला असतो आणि मग लाईट लावल्यावरती त्याला सगळी सजावट दिसते. विशाल एकदम सरप्राईजच होतो कारण इरा जोरात ओरडते विशाल सरप्राईज. विशाल म्हणतो अगं इरा हे काय आहे सगळं. इरा विशालच्या हातात फुलं बघते आणि म्हणते तुला कसं कळलं विशाल, माझे फेवरेट फ्लॉवर्स आहेत हे. विशाल म्हणतो इरा पण खाली जाऊयात का. आता इरा म्हणते नाही विशाल खाली नाही जायचं, हां आपण बरोबर ठिकाणी आणि अगदी वेळेवर ह्या जागेवर उभं आहोत. हा दिवस आपल्या दोघांसाठी खूप खास आहे विशाल, तुझ्यासाठी मी खूप छान प्रपोजल असं प्लॅन केलंय. आज आपल्या दोघांसाठी हा दिवस खूप स्पेशल आहे. विशालला कळतच नाहीये ही काय बोलतीये. खरं तर न कळण्या इतपत विशाल लहान नाहीये, पण आता बघा त्याने किती शांततेत तिचं बोलणं ऐकून घेतलंय. इरा त्याच्या हातातनं फुलं घेते आणि म्हणते हे किती छान फुलं आणलेस तू विशाल माझ्यासाठी, मला कळलंय तुझा माझ्यावर किती जीव आहे. हे फुलं तू आणलेस ना माझ्यासाठी म्हणून मला माहीत होतं तू येणार आहेस आणि किती वेळा अगोदर मी माझं प्रेम आणि फिलिंग तुझ्याजवळ एक्सप्रेस करायचा प्रयत्न केला, पण तू मात्र नेहमीच नकार द्यायचंस मला. पण मला माहिती होतं की तुझ्या मनात माझ्यासाठी काही ना काही फिलिंग आहेत, सॉफ्ट कॉर्नर आहेत. विशाल त्याची जाणीव नव्हती रे तुला, पण हा दिवस आहे ना तो खूप वेगळा आहे. या आजच्याच दिवशी मला या फिलिंगची जाणीव झाली आहे आणि हा दिवस आपल्या दोघांचा आहे विशाल. आणि फायनली सांगते सगळं सॉर्ट झालंय आता आणि मी तुला प्रपोज करणार आहे. हे ऐकून विशालला धक्का बसलाय. आता इरा म्हणते तुला माहिती आहे का सगळ्यात बेस्ट पार्ट काय आहे आपल्या प्रपोजलमध्ये, आपल्या दोघांना आपल्या पॅरेंट्सच्या परवानगीची गरजच नाहीये कारण आपल्या मनासारखं सगळं होणार आहे. विचार कर अरे आपल्या दोघांचा दिवस, तू आणि मी, फक्त आपण दोघं जण, म्हणजे हॅशटॅग विशाल इरा, हॅशटॅग लव्ह कपल्स, हॅशटॅग लव्ह इन्फिनिटी, लव्ह कपल. इराने जवळपास व्हायरल जेवढे हॅशटॅग आहेत ना ते सगळे विशालला ऐकवलेत. विशाल म्हणत असो थांब न ग इरा, 1 सेकंड काय चाललंय तुझं. इरा म्हणते अरे तेच करते विशाल जे आधी करायला हवं होतं. अरे आजचा दिवस हा आपला आहे, ही वेळ आपली आहे, यामध्ये आता मला कोणाचाही डिस्टर्ब नकोय, मी तुला प्रपोज करणार आहे. आता विशाल म्हणतो तू काय बोलतेस कळते का तुला. आता इकडे मात्र बयोचं रडणं अखंड चालू आहे. तेवढ्यात अंकिता हेतल तिघही जण आरव ते तिघं खाली गप्पा मारत येतात. विशाल सर किती छान आलेत ना तयार होऊन, अंकिता म्हणत असते, आणि काय मस्त फ्लॉवर्स आणले ना त्यांनी. बयो लगेच ते आल्यानंतर ही भाजी चिरतीये म्हणजे तिला तिचे अश्रू लपवता येतील. तर आता आरव म्हणतो हे सगळं बयोमुळे शक्य झालंय. हे आधी तर सगळे छान गप्पा मारतात की विशाल सरांनी फ्लॉवर आणले इरासाठी, ते दिसतात तसे नाहीये, ते खूप रोमॅन्टिक आहे. हे सगळं ऐकून त्या बयोच्या
मनाला छिद्र पडत असतील कदाचित, कारण दाखवलं तसंच त्यांनी. तर आता ही आरव म्हणतो की हे सगळं बयोमुळे शक्य झालंय, तिने विशाल सरांना इकडे आणलं म्हणून. आता हेतल पण म्हणते हो याचं सगळं क्रेडिट तर आपण बयोलाच द्यायला हवं. आता बयो तात्पुरती हसते खरी, पण आता आरव म्हणतो आपण हे सगळं सेलिब्रेट करूयात. अंकिता म्हणते हो आपण सेलिब्रेट करूयात, चल ना रे आरव. ते दोघं जण त्यांचं प्रपोजल एकमेकांना सांगताय, तोपर्यंत आपण आईस्क्रीम खाऊन येऊयात, चल जाऊयात. आता हेतल पण म्हणते जाऊयात. आरव म्हणतो अगं बयो तुला काय झालंय. हेतल कधी नव्हे तुझं कौतुक करतीये. हेतल म्हणते हो खरंय, बयोला क्रेडिट द्यायलाच हवं. म्हणून आरव म्हणतो की हेतल तुझं एवढं कौतुक करतीये, चल ना बयो आईस्क्रीम खायला. बयो म्हणते मला जेवण करायचंय, तुम्ही जा सगळेजण. आरव म्हणतो बरं मी तुझ्यासाठी आईस्क्रीम घेऊन येईल. आता ते सगळेजण निघून जातात आणि ही बयो रडत बसते. जाताना हेतल म्हणते पण राहू द्या ना तिला घरी, तिची इच्छा नसेल तर. तसंही ती कोणावर लक्ष ठेवेल, वर कोणाला जाऊ देणार नाही, म्हणजे या विशाल आणि इराला डिस्टर्बन्स नको म्हणून. तर इरा अशी मध्येच आरशात पाहते, स्वतःला तयार करते आणि पुन्हा विशालला प्रपोज करायचं चालू करते. विशालनेच आणलेले फुलं ती हातात घेते आणि म्हणते चला परफेक्ट लोकेशन आहे, परफेक्ट टायमिंग आहे, सगळं काही छान आहे. विशाल काय रे तुला आठवतं का आपला पहिला दिवस, आपण कॅन्टीनमध्ये भेटलो होतो कॉलेजच्या, मी तुला डायरेक्ट प्रपोज केलं होतं, तेव्हा असं वाटलं नव्हतं रे, सगळं कसं अनएक्सपेक्टेड आणि अचानक झालं ना. इरानं प्रेक्षकांनो बरंच काही इंग्लिशमधनं बोलते, त्याचं मी तुम्हाला थोडक्यात सांगते. तिचं असं म्हणणं आहे की आपण विरुद्ध आकर्षण आहोत. तिचं असं म्हणणं आहे आपल्या दोघांचे स्वभाव भिन्न असले तरी आपण एकमेकांसाठी बनलो आहोत. मी तुझ्याकडे दरवेळेला आकर्षिली जाते, मी जेवढं जास्त तुला ओळखत गेले तेवढी जास्त मी तुझ्या प्रेमात पडत गेले. तू मला फार आवडत गेलास विशाल. तुला सांगू का विशाल, एखादी मुलगी जेव्हा प्रेम करते ना तेव्हा ती काय एक्सपेक्ट करते, म्हणजे तिच्या अपेक्षा असतात की जसं आपला भाऊ आणि आपला बाबा आपल्याला प्रोटेक्ट करतो ना, तसंच ती आपल्या होणाऱ्या पार्टनरमध्ये एक्सपेक्ट करत असते की तिच्या पार्टनरने सुद्धा तिला असं सिक्युरिटी द्यावी. तर मला तुझ्याकडनं सेम तशीच सिक्युरिटी फील होते विशाल. तुझ्यासोबत असताना मला ती सुरक्षा प्रत्येक वेळेला जाणवते. तू मला पूर्ण करतोस, तू माझं सगळं काही आहेस. तुझ्या कौतुकाच्या 2 शब्दासाठी मी तरसते रे विशाल. तू माझ्यासाठी बनलायस. मला माहिती आहे तू जरा लाजाळू आहेस, शाय आहेस, मला दिसतं रे सगळं. मला अंकिता हे तर सांगत होत्या जेव्हा मला कॅम्पमध्ये साप चावला तेव्हा तू खूप अस्वस्थ होतास, तेव्हा तू मला जंगलातनं दवाखान्यापर्यंत तिकडे उचलून आणलंस. मला सांग विशाल हे काय आहे, हे प्रेमच आहे ना, तुझ्या मनातलं प्रेम आहे माझ्यासाठी विशाल. हे प्रेम नातं हे सगळं बॉन्ड मला आयुष्यभर जपायचंय विशाल. तर विशाल मी आज तुला अगदी ऑफिशियली विचारतीये की तू माझ्याशी लग्न करशील का, कारण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. अगदी तिने गुडघ्यावर बसून वगैरे त्याला प्रपोज केलंय आणि विशालला मात्र या गोष्टीचा खूप मोठा धक्का बसलाय. विशालला कळतच नसतं काय बोलावं तिच्याशी. आता ती इरा म्हणत असते बोल विशाल, मला माहिती आहे तुझ्या मनात तेच आहे, तू पण मला बोलून टाक. पण आता विशालला एवढं प्रेशर आलंय ना प्रेक्षकांनो, अवघड असतात बाबा ही अशी प्रकरणं. पण ओरिजिनल आणि म्हणजे रियालिटीमध्ये हे सगळं फिल्मी आहे बरं का, असं कधीही होत नसतं. असो, आपण आता यावरती चर्चा करण्यात काही अर्थ नाहीये. तर आजचा भाग हा असा होता, पण पुढच्या भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट आहे. ही बयो रडतच असते, पण अचानक आता या दोघांच्या प्रपोजच्या मध्ये ती येते आणि म्हणते की विशाल सर इमर्जन्सी आली आहे, तुम्हाला लगेच निघावं लागेल. आता इराला खूप राग येतो बयोचा, हिने मध्ये येऊन डिस्टर्ब का केलं म्हणून. पण आता विशाल जेव्हा त्या घरातून बाहेर पडतो आणि रस्त्यावर जातात हे दोघे जण रिक्षा बघण्यासाठी, तेव्हा मात्र विशाल बयोला खूप बोलतो, सरस्वती तू असं का वागतेस माझ्यासोबत, तुला माहित होतं सरस्वती माझं तुझ्यावर प्रेम आहे, तरी पण तू जबरदस्ती मला त्या इराकडे का पाठवलंस ग. आता तो पुढे तिला बरंच काही बोलतो, पण आता ते सगळं आपल्याला सोमवारी ऐकायला मिळणार आहे. आजचा भाग असा होता, कसा वाटला सांगा, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.